बुद्धिमती दे आराध्या मरोश्वरा. एकत्र येणे ही सुरुवात आहे. एकत्र राहणे ही प्रगती आहे. एकत्र काम करणे ही उन्नती आहे आणि स्वागत करणे ही संस्कृती आहे. कार्यक्रमाला आलेल्या श्रोत्यांचं मी शब्द सुमनाने स्वागत करते. सरकारी प्राथमिक विद्यालय मधलावाडा पालये आयोजित स्नेह संमेलनास मी सर्वांचं शाळेतर्फे स्वागत करते. तमसो मा ज्योतिर्गमया, अंधाराकडून प्रकाशाकडे जा असे सांगणारी आपली संस्कृती. दीप म्हणजे अंधकारी, अंबरात पथप्रदर्शक दीप. दीप म्हणजे साक्षात तेजस्पिता, ओजस्पिता. या तेजाला सहस्र प्रणाम. या उजळलेल्या दीपांच्या ज्योतीने सर्वांच्या आयुष्यातील त्रास, चिंता, क्लेश, कलह इत्यादी नाश होऊन आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. यावर 5
जून 2023 या दिसाक शाळेची सुरवात जाली. सुरवातेक नवीन भुरग्यांक येवकार दिवपाक प्रारंभोत्सव हो कार्यक्रम आमी घडवून हाडलो. क्रांती दिन हो दीस मोठ्या उत्सवान साजरो जालो. झाड लावूया, जग सांबाळुया आणि परिवाराचो संतोल राखुया हो विशय मनान घेऊन वनमहोत्सव कार्यक्रम घडवून हाडलो. आषाढी एकादशीच्या दिसाक भुरगीं वारकरी जावन दिंडी घातली आणि पालकांनी मोठ्या प्रमाणात हाजेरी दाखयली. गुरु पौर्णिमा दिसाक भुरग्यांनी गुरुपूजन करून तसेच मातृपूजन आणि पितृपूजन कार्यक्रम शाळेंत केलो. पर्वरी सावन रेबीज सेंटर या खात्यांतल्यान विशेष ज्ञानी येवन भुरग्यांक रेबीज या दुयेंसाचो बऱ्या प्रमाणे माहिती दिली. डेटॉल बनेगा स्वस्थ इंडिया या मुद्द्याच्या आधारित भुरग्यांक पर्सनल हायजीन क्लेनलीनेस या बाबतीत आम्ही माहिती दिली. स्वच्छ भारत अभियान हो मुद्दो मनान घेऊन आपले घर, शाळा, प्रायव्हेट अँड पब्लिक प्रॉपर्टीज प्लेसीस निवळ करपाचो कार्यक्रम आम्ही हातान घेतलो. राष्ट्रीय एकता दिवस साजरो करताना सगळे धर्म एक सारखे मानूया या निमतान हम सब एक है या मुद्द्याचेर भुरग्यांनी नाटक केले. नागपंचमी निमतान चिकणमाती पासून नागोबा तयार केले. गोकुळ अष्टमी निमतान भुरगीं राधा कृष्णाचो व्यास न्हेसून वन एक्ट प्ले केलो आणि मोठ्या उत्सवान हो कार्यक्रम आम्ही घडून हाडलो. विविध आरती आणि फुगडी घालून गणेश चतुर्थी हो सण आम्ही शाळेत साजरो केलो. सरस्वती कार्यक्रमा वेळार विविध स्पर्धा केल्यो. बडबड गीत स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हार जेलो करपाचो स्पर्धा, मोनोलॉग असे विविध कार्यक्रम आम्ही शाळेत घेतले. दिवाळी निमतान रंग बिरंगाचे आकाश कंदील बनवून भुरग्यांनी शाळेत हाडले. स्कुलाची पिकनिक एक्सकर्शन डॉक्टर मलिक्स फार्म हसापूर हे सुवातेर वेली आणि थंय तांच्यांनी लोकल भाजी तसेच लोकल गायापासून कसो व्यवहार आम्ही करूंक जाता हाची माहिती घेतली आणि मौजेन दीस चाललो. सगळे राष्ट्रीय सण म्हणजे 15 ऑगस्ट, 19 डिसेंबर, 26 जानेवारी आणि महान नेत्यांचे दिवस, जन्मतिथी तसेच पुण्यतिथी कार्यक्रम आम्ही शाळेत घडवून हाडटात. स्कुलाचो मिनी स्पोर्ट्स तातून फॅन्सी गेम्स आम्ही घडवून हाडली. ड्रील अँड एक्सरसाइज करून हो दीस मोठ्या उत्सवान आम्ही शाळेत साजरो केलो. प्रत्येक कार्यक्रमान सगळ्या भुरग्यांक तयार करून घडटा तशें माचयेर हाडपाचो प्रयत्न आमच्यो सगळ्यो टिचरी हातभार लावून आमकां मदत करतात. ह्या एकेडमिक सेक्शनांतल्यान 90% आमची भुरगीं 85%च्या वयर आपले गुण घेवन आमच्या फुडलें शिक्षण घेवपाक इतर व दुसऱ्या माध्यमीक शाळेंनी वतात आणि आजपासून ती उंचल्या पावड्यावर आसलेली आमकां दिसती पडटात. हेच शाळेंत शिकून आयज सर तुम्ही सुद्धा उचल्या पावड्यावर आशिल्लो आमकां दिसता. तर मी प्रथम आमच्या पंच सौ रंजना राजेंद्र परब यांना विनंती करते की आमच्या चिमुकल्या मुलांना त्यांनी बक्षिसे देऊन त्यांचे प्रोत्साहन वाढवावे. प्री प्रायमरी मुलांना टेबल कॉम्पिटिशन घेण्यात आलं होतं पाड्यांचं. त्यात प्रथम बक्षीस प्रांजल प्रसाद परब, दुसरं बक्षीस अशिता धीरज गावडे, दुसरी स्पर्धा आम्ही हँडरायटिंग स्पर्धा घेतलेली. त्याच्यात अन्वित पाटील याला प्रथम बक्षीस मिळालेलं आहे. तसेच दुसरं बक्षीस पटकावणारी टिया समीर परब.
तिसरी स्पर्धा आम्ही बेस्ट आउट ऑफ वेस्ट याच्यात प्रथम क्रमांकावर कुमार पेडणेकर, दुसरं बक्षीस आम्ही विभागून दिलेलं आहे देवंश फटिनांजी व अंशू परब. तसेच आम्ही बडबड गीतांची स्पर्धा घेतलेली. त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस अशिता गावडे, दुसरं बक्षीस दोघा जणांना विभागून दिलेलं आहे ओमकार पंडित आणि आदिश पालियेकर. थँक्यू रंजना परब. आमच्या सरपंच स्नेहा गवंडीला तिने टेबल कॉम्पिटिशन युवान परब, दुसरं बक्षीस विहान परब. विहान हैंड राइटिंग कॉम्पिटिशन अंश परब. अंश परब दुसरं बक्षीस परी गोजेकर. बेस्ट आउट ऑफ वेस्ट यामध्ये विहान परब, पहिलं बक्षीस पटकावणारा विहान परब. दुसरं बक्षीस युवान परब. थँक्यू स्नेहा गवंडी. चे चेअरमॅन समीर परब यांना की त्यांनी पुढील टेबल कॉम्पिटिशन फर्स्ट प्राइज शिवम परब. सेकंड प्राइज प्रीत परब. हैंड राइटिंग कॉम्पिटिशन कौशल हरमलकर. सेकंड प्राइज वेदांत गावडे. वेदांत गावडे.
बेस्ट आउट ऑफ वेस्ट. फर्स्ट प्राइज सिया मच्छिंद्र परब. सेकंड प्राइज सिमरन परब. आमच्या इथे सरस्वती पूजनाला हार गुंफण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात प्रथम बक्षीस अवनी परब अवनी तिळवे. दुसरं बक्षीस गौरेश मिराशी. धन्यवाद समीर परब. आमच्या हेड मिस्ट्रेस मीना फर्नांडिस यांना मी विनंती करते सोनल सूरज परब यांना की टेबल कॉम्पिटिशन फर्स्ट प्राइज मयंक परब. सेकंड प्राइज आज्ञा परब. फर्स्ट प्राइज इन हैंडराइटिंग आज्ञा परब. लास्ट इयर अकॅडमिक प्राइजेस 2022-2023 यात पहिला क्रमांक पटकावणारे पहिलीचा विद्यार्थिनी अवनी तिळवे. गेल्या वर्षी पहिला क्रमांक पटकावणारी. गेल्या वर्षी दुसरी मध्ये पहिला क्रमांक पटकावणारा मयंक परब. गेल्या वर्षी तिसरीत पहिला क्रमांक पटकावणारी माही परब. गेल्या वर्षी चौथी मध्ये पहिला क्रमांक पटकावणारी अवनी प्रदीप गावडे. थँक्यू धीरज सर. आज मला 20 वर्ष झाली या शाळेतून गेल्यानंतर आणि त्या ज्या आठवणी आहेत मी तुमच्याकडे भाषण न देता, कारण इथे बसलेली मंडळी मला वाटतं जेव्हा मी चेहरे बघतो तेव्हा 90% तरी अशी लोक आहेत
ज्यांनी मला लहानाचं मोठं होताना बघितलेलं आहे. तर या लोकांसमोर नेमकं भाषण काय करावं, तर भाषण मी थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करेन आणि थोड्याशा गोष्टी जे आम्ही कुठेतरी शिकलो किंवा जे अनुभवलो, मला या शाळेतून ज्या गोष्टी मिळाल्या त्या तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न थोडासा करेन. मी मीना टीचर यांचा खूप धन्यवाद व्यक्त करेन, कारण त्यांनी मला एक फोन केला मागेच, एक आमचं एक फोनवर डिस्कशन झालं होतं की त्यांना एक स्कूलसाठी पिकनिक न्यायची होती. तर ते माझे मित्र मळिक, ज्यांचा त्यांनी मगाशी उल्लेख केला, तर त्यांना मी फोन केला आणि त्याच वेळी त्यांच्या मनात काहीतरी आलं की प्रमुख पाहुणे म्हणून मी यावं. खरं सांगायचं झालं तर आता सध्या असेंब्ली सेशन चालू आहेत आणि आमच्या थोड्याशा ऑफिशियल कामं ह्या चालूच आहेत आणि आज अजून एक इम्पॉर्टंट मीटिंग होती, पण ती न करता कुठेतरी आज या शाळेत परत येता येईल म्हणून मी त्यांना पहिल्या क्षणालाच त्यांना मी होकार दिला आणि आज मी तुमच्यासमोर इथे आहे. गेली 20 वर्षानंतर इथे जेव्हा आता येतोय परत, तेव्हा बघताना कुठेतरी शाळा डेव्हलप झाली आहे बऱ्यापैकी. पण लहान असताना आम्ही याच ठिकाणी जिथे स्टेज आहे तिथेच आम्हाला गार्डनिंग करायला मोकळीक होती. मी ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचं असल्यामुळे आमची फॅमिली पण ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे. जास्त वेळ घेणार नाही कारण समजू शकतो, कारण तुम्ही सगळ्यांचा परफॉर्मन्सेस बघायला इथे उपस्थित आहात. तर याच ठिकाणी जेव्हा डेव्हलपमेंट होते मुलांची, बोलताना थोडंसं मराठी कोकणी थोडंसं मिक्स ठेवेन कारण सगळे कंटाळायला नको म्हणून. ज्यांना आम्ही हांगा लहान असताना खेळटाले त्यांना ते एक आता अशें दिसता की हो जो प्रवास आसा 20 वर्सांचो, त्या 20 वर्सान एक गोष्ट जाणून येयली की लर्निंग इज इक्वल टू अर्निंग. कारण आयुष्यभर जो व्यक्ती शिकता, आता आम्ही फक्त पुस्तकी ज्ञान न म्हणता ज्या व्यक्तीसोबत आम्ही जेन्ना उलयता ताच्या कडल्यान भरपूरशा गोष्टी आम्ही शिकत असता. आतापासून हे जे भुरगे आसात त्यांच्यापासून किंवा ज्या लोकांपर्यंत आम्ही जेन्ना डिस्कशन्स करता त्यांच्या बरोबर वावरता तेन्ना बरेचशा गोष्टी आमकां शिकपाक मेळटा. भुरगीं मातशे एक्सायटेड आसात हाच्या खातीर. तर आमची फॅमिली सांगचें जाल्यार सुद्दां तशी फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे डॅडीची इच्छा आसली की ताका एग्रीकल्चर ग्रॅज्युएशन करपाचें आसलें तेन्ना, पण खंय तरी एग्रीकल्चर ल्हानपणापासून ते संस्कार असल्या कारणान हांव एग्रीकल्चर फुडें करपाक पावलो. आणि एक अशें म्हणटा की भुरग्याचें जे डेव्हलपमेंट जी आसा ताचो मेन जो रूट आसा, आज हांगा 2 फॉरेनर्स आसा, हांव वदच्यान पळयतालो तांकां की तांकां कितें कळटलें काय कदाचित आमी उलयता ते, बट तरी आसतना ते हांगा उमेदीन इतले बसल्या, एक डिफरंट कल्चर तांकां एक्सपिरियन्स करपाक मेळटलो. श्री राम की जिन्होंने अपने पिता के वचन के सम्मान के लिए 14 वर्षों के वनवास को स्वीकार किया।
आइए ऋषिवर, दान ग्रहण कीजिए। मैं त्यागी हूँ पुत्री, तुम यहाँ आकर भिक्षा दो। क्षमा करें महामुनि, मैं ये नहीं कर सकती, मैं ये रेखा नहीं लांघ सकती। मैं तुम्हारे दान का भूखा नहीं, यदि देना है तो देना, नहीं तो मैं चाहता हूँ। बस स्मृति रहे, द्वार पर आए साधु का निरादर ईश्वर भी क्षमा नहीं करता। अलोक निरंजन। धन्य हो पुत्री, ईश्वर तुम्हें संसार की स्वामिनी बनाए। सीता का हरण कर दक्षिण दिशा की ओर उड़ गए। इसके बाद दोनों किष्किंधा पहुंचे, वानरों की नगरी किष्किंधा। जंगल के पशुओं को इकट्ठा कर रावण को चुनौती दे रहा है। हम उसको बहुत सबक सिखाएंगे कि भविष्य में कोई भी लंका की ओर आंख उठाकर देखने से भी डरे। बचेगा कहाँ पे बचेगा, तो गिरेगा
मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का। अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का। अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का। अकाल मृत्यु मरता काम करता जो चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का। भोले की मस्ती में नाचेंगे सारे, भोले हरेंगे जो कष्ट तुम्हारे। भोले के नाम पे चलती है दुनिया, पार लगेगा भोले के सहारे। भोले के नाम के दीवाने हुए हम, फिर भूल गए हम तो सारे जिंदगी के गम। तुझे देंगे भोले दर्शन साक्षात सामने, जैसे हनुमान जी को दिए श्री राम ने। भोले की भक्ति में मिलके सारे आज बोले, हर हर महादेव महाकाल बम बोले। बम बोले, बम बोले, बम बोले, बम बम बोले, बम बम बोले, बम 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 बोले। डरना किसी बात का, साथ भोलेनाथ का, सर पे मेरे हाथ बोले तेरे आशीर्वाद का। डरना किसी बात का, साथ भोलेनाथ का, सर पे मेरे हाथ बोले तेरे आशीर्वाद का। शिव शंभू शिव शंकर तेरा नशा है चढ़ा बस हम पर, लेके नाम बोले का हूँ निहाल। मन में ना है कोई ख्याल, बोले में मैं मगन हूँ, वो जानता है सबका हाल। हंसों के टोले में कोई सारे भोले में, भूल गए हैं दुनिया जब से मन लगा है भोले में। शक्ति में तेरी जी रहा हूँ। बम 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 बोले बोले।
मी आहे
SMS ला फ्री नाही म्हणून मला इथेच येऊन मुलीची गप्पा माराव्या लागतात. म्हणते का तुला आता वर्गातच बसू देणार नाही. आओ बाई, शाळा सुरू झाल्यापासून तुम्ही मला वर्गात बसू कुठे दिलं? तुम्ही तर मला बाकड्यावर उभंच ठेवलं होतं ना. बसण्याचा तर प्रश्नच येत नाही. म्हणते तुला आता मारून की फोडू रे? नको नको बाई, नको नको. विचार बरं मला सांग, 12 राशींचा फळ कोणतं? 12 राशींचं कलिंगड. कारण ते खूप मोठं असतं ना, ते 12 राशींना पुरतं. गाढवा, तुला काहीची अक्कल नाही. एकाही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं नाहीस तू. थांब, आता तुला शाळेतूनच काढून टाकते. काय बाई, शाळेतून काढून टाकते? धन्यवाद धन्यवाद. थांब, इथे ये. या वर्षाची फी कोण देणार? 3000 रुपये आहे. आता नाही तर कधी देणार? हा बाई, मी देतो, आत्ताच्या आत्ताच देतो. हे काय करतोस? आओ बाई, चोर खिशात ठेवले ना. हे घ्या, चेक चेक नीट वाचा. मी माझ्या मुलाला फी साठी 3000 रुपये दिले. ते त्यांनी आपल्या मित्रांसोबत उडवले. सोशल फॉर्मॅलिटी. अरे देवा. बल्लू नावाचं माकड राहत होतं. ते खूपच चालाक माकड होतं. जेव्हा कधी त्याला जंगली जनावर भेटायचं तेव्हा तो आपला जीव वाचवण्यासाठी खोटं सांगायचा की तो शेर खानचा मित्र आहे. या कारणाने त्याचा जीव वाचायचा. एकदा जेव्हा तो जंगलातून चालला होता तेव्हा त्याला रस्त्यात लांडगा भेटला. वाह, पाहत नाही मी आज सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं. शिकारात समोरूनच चालत येत आहे. शिकार आणि मी, तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना. का मी तुझा शिकार नाही करू शकत का? नाही, कारण मी शेरखानचा मित्र आहे ना. आणि तुला तर माहितीच आहे की शेरखान जंगलाचा राजा आहे. काय, तू शेरखानचा मित्र आहेस? अरे जा भाऊ जा. तुला मारून मला माझा जीव धोक्यात नाही टाकायचा आहे. जा. माकड चांगल्याच हुशारीने आपला जीव वाचून निघतो. तेव्हा त्याला रस्त्यात आणखीन एक चित्ता भेटतो. अरे माकडाच्या मुला, थांब. तू मला काहीतरी म्हणालास का रे चित्या? अरे भोतनीच्या, मी तुला थांबायला सांगितलंय. का मला हे कळू शकतं का तू मला काय थांबवतोयस ते? भूक लागले म्हणून. भाई बघ, आज माझा वाढदिवस आहे आणि आज आपल्याला केक मिळाला नाहीये. तर विचार केला की तुलाच केक बनवून खाऊन टाकतो मी. मी तर असं ऐकलं होतं की एखाद्याची मृत्यू येणार असेल तर तो शहराच्या जवळ धावतो. पण तू का आपल्या मृत्यूला आमंत्रण देतोयस? अरे संशयात मधल्या विजलेल्या काळ्या लाकडाच्या कोळश्या, काय तू मला मारणार होता? अरे नाही, मी तर फक्त तुला वॉर्निंग देतोय. जर तू चुकून सुद्धा मला मारलंस ना तर तुझं मरण नक्कीच आहे रे. हे कसा? कारण मी राजा शेरखानचा मित्र आहे, माहितीये तुला. जसं त्याला हे कळेल की तू मला मारलेला आहेस, तो तुला जिवंत सोडेल का याचा विचार कर जरा. काय तू खरंच शेरखानचा मित्र आहेस? हा, तर मी तुला कधीच मारणार नाही. त्याचं काय ना, आपल्याला एवढ्या लवकर मारायचं नाहीये भाऊ. हा, ठीक समजलास तू. चल आता निघ इथून, कल्टी हो, चल. सीता गपचूप आपल्या गुफेत निघून जातो. सीतेला बावळट बनवून माकड तिथून निघतो. तेव्हा त्याला रस्त्यात एक वाघ दिसतो. अरे माकडा, कुठे चाललायस तू? मी कुठे जाईन, तुला काय करायचंय? अरे गरज आहे म्हणून तर विचारतोय, कुठे चालला आहेस? मी माझ्या मामाच्या घरी चाललोय. काय तू जाऊ शकशील? कोण थांबवणार आहे मला? तुला माझी भीती नाही वाटत? नाही, आणि शिवले फिल्म मी बघितलेली आहे. त्यात गब्बर म्हणालाय की जो डर गया समझो वो मर गया. तर तू मला घाबरत नाहीस, हो ना? तुझ्या बरोबर काय, मी तर तुझ्या वडिलांना सुद्धा घाबरत नाही रे. हे वडिलांवर नको जाऊस, नाहीतर मी तुला इथेच टपकवून टाकेन, समजलं का? अरे मरून गेले मारणारे, तू मला ओळखत नाहीयेस. मी
शेरखानचा मित्र आहे मित्र. जर तू मला जराही हात लावलास ना तर तुझी पिक्चर तो कम्प्लीट करून टाकेल, समजलं का? शेरखान तुझे तुकडे तुकडे करून खाऊन टाकेल. हे ऐकून वाघोबा पण घाबरतो. अरे तू बघे, मला आधी सांगायला पाहिजे होतस ना की तू शेरखानचा मित्र आहेस. शेरखानचा मित्र म्हणजे आपला सुद्धा मित्र. मी तुला कसं काय मारू शकतो? जा, तुला मामूच्या घरी जायचं होतं ना, जा इज्जत मध्ये तुझ्या मामूच्या घरी निघून जा आणि जाताना तुझ्या मामूला माझा सलाम बोलून जा. ओके? माकड मनातल्या मनातच हसतं आणि विचार करतं, झुकते दुनिया झुकवणारा हवाय आणि जंगलात जिवंत राहायचं असेल तर जंगली जनावरांना उल्लू बनवता यायला हवाय. माकड आपल्या खुशीत मामाकडे चाललेलं असतं, पण ज्याच्या नावानी तो सगळ्यांना घाबरवत असतो तो शेरसिंग माकडाच्या समोर येतो. अरे मूर्ख माकडा, मला खूपच भूक लागली आहे, थांब जरा इथेच. शेरसिंगला बघून माकड आतनं तर घाबरलेलं असतं, पण आपल्या चेहऱ्यावर तो दाखवत नाही. तो विचार करतो, हे देवा, हा तर खूप शेरसिंग आहे, आता याला कसं घाबरवू? आयडिया, याला घाबरवण्यासाठी की नाही मला माझी पुराणी युक्ती वापरावी लागेल. काय विचार करतोयस रे? मला बघून तुझी पॅन्ट ओली तर झाली नाही ना? अरे तुला बघून कुत्री मांजरी घाबरत असतील, मी नाही घाबरत. काय काय तू मला नाही घाबरत? अरे सगळे मला घाबरतात, पण मी तुला कशाला घाबरू? अरे माकडा, तू शुद्धीत तर आहेस, तुला कोण घाबरतं? वाघ, चित्ता, लांडगे हे सगळे मला घाबरतात. जर ही सगळी मंडळी याला घाबरतात तर नक्कीच माकड माझ्यापेक्षा सुद्धा शक्तिशाली असेल. याच्याशी वाद घालणं खूप महागात पडेल मला. मग शेरसिंग माकडाला सांगतो, काय या गोष्टीचा तुझ्याकडे पुरावा आहे? ही जंगलातले सगळेच्या सगळे प्राणी तुला घाबरतात. हा का नाही, चल माझ्यासोबत. मग शेरसिंग आणि बल्लू माकड वाघाकडे जातात. अरे वाघाच्या बछड्या, इकडे ये. माकडाला शेरसिंग बरोबर बघून तो वाघोबा पण विचारात पडला. हा खरोखरच शेरसिंगचा मित्र वाटतोय. हा बोला बंदर दादा, माझी काही चुकी झाली का? अरे तुझ्याकडून काही चूक झाली असती तर तू काय आतापर्यंत जिवंत राहिला असता. चल निघ इथून, फुट. ठीक आहे दादा. अरे वा, तू तर खरंच बोलत होतास. शेरसिंग, तू तर आता फक्त वाघालाच घाबरताना पाहिलंयस. जरा पुढे चल, तर चित्त्याची हालत काय होते ते सुद्धा दाखवतो. मग दोघं चित्तेच्या गुफेकडे जातात. चित्त्या, अरे चित्त्या, बाहेर ये. कुठे लपलायस दरपूक? बाहेर ये जरा. चित्ता बाहेर येतो. माकडाला शेरसिंग बरोबर बघून चित्ता पण घाबरतो. चला बंदर भाऊ, मला का बोलवलंय तुम्ही? अरे चित्त्या, आज मला बटर चिकन खायची इच्छा झाली आहे. बोल, माझ्यासाठी तू काय करू शकतो? भाऊ, आज संध्याकाळी मी चिकनचं शिकार करून तुम्हाला पाठवून देतो. आणि जर तू नाही पाठवलास तर आज संध्याकाळी आम्ही बटर चिकनच्या जागी बटर चिता खाईन, समजलं काय? मुलाचा जीव घ्याल का भाऊ? मी बोललोय ना एकदा, तर संध्याकाळी मी नक्की घेऊन येईल. भाई निघू मी आता. चल निघ, तुम्ही चल. अरे वा, चित्ता सुद्धा तुला घाबरतो? तेच तर, काहीतरी गोष्ट असेलच ना माझ्यामध्ये. चला थोडं पुढे चालूया. मग दोघं लांडग्याकडे जातात. अरे लांडग्या, बघ तुला भेटायला कोण आलंय ते. लांडगा माकडाला शेरसिंगच्या पाठीवर बसलेला बघून घाबरतो. आईला, हा तर सिंहावर बसूनच आलेला आहे. अरे वा बंदर भाऊ, तू तर सिंहावरच बसून आलेला आहेस. ते काय आहे ना की आज आपल्याला हॉटेल नाही मिळाली, मग विचार केला सिंहावरच बसून जाऊया. अरे तुमची गोष्ट काही वेगळीच आहे. सांगा मी तुमच्यासाठी काय करू शकतो? अरे लांडग्या, आज रात्री तू माझे हात पाय दाबायला ये काय? जर विसरलास तर तुझे हात पाय मी तोडून टाकेन, समजलं का? अरे मला माझे हात पाय नाही तोडून घ्यायचे आहेत माकड दादा. मी नक्कीच रात्री तुमचे हात पाय दाबायला येईन, समजलं? ठीक आहे, चल पोट इथून. सगळी जनावरं माकडाला घाबरतात. हे बघून शेरसिंग पण घाबरतो माकडाला. माकड दादा, मला सुद्धा तुझा मित्र बनवणार आहे. जर तू मला माझा मित्र बनवलास ना तर जंगलात माझं
सुद्धा तसंच कायम राहील. हे ऐकून माकड गालातल्या गालात हसतो आणि विचार करतो, हिला शक्तीने नाही तर युक्तीने जिंकावं लागतं. स्वतःची युक्ती वापरून जगणारा दुनियावर राज्य करू शकतो. आता पल्लू माकड आणि शेरसिंग मित्र बनून आनंदाने जंगलात राहत आहेत. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल
की तयारी